icon. तर सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करायची। तर आज मी सकाळचे रुटीन काय तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आणि स्वयंपाक पण दाखवलेला नाही, कारण आज स्वयंपाक पण नाही, मला स्वयंपाकाला आहे सुट्टी। पण ह्या नेहमीच्या रुटीनला आपल्या जे हॉटेलची तयारी असते त्याला कधी सुट्टी नसते, त्याला फक्त चतुर्थी दिवशी सुट्टी असते। तर चला आता मी सगळ्यात पहिल्यांदा हॉटेलची तयारी सुरू करायची म्हटलं की पहिल्यांदा मी अंडी आणि राईस उकडून घेते, मग नंतर बाकीचं जे आपण कांदा टोमॅटो वगैरे कट करायचे असते ते नंतर करते। तर सगळ्यात पहिल्यांदा एका गॅसवर मी आत्ता टाकलेले आहेत अंडे आणि त्यानंतर या साईडला टाकलेला आहे राईस, म्हणजे टाकते अजून। तर राईस सध्या आत्ता मी पहिला अर्धा किलोच्या पण थोडासा कमीच टाकत होते, नंतर अर्धा किलो टाकायला लागले। आता अर्धा किलोपेक्षा जास्त म्हणजे पाऊण किलोपर्यंत टाकते मी। तर जसं जसं गिराईक वाढतंय, सध्या आपली गाडी पण नवीन आहे, त्या जसं गिराईक वाढेल तसं तसं मी राईस टाकत असते। तर कधी कधी वार बघून पण राईस आणि अंडे दोन्ही पण हे करावं लागतं। एखादा वार कसं एकादशी असली तर गिराईक कमी असतं, किंवा अजून एखादा वार इथं मंगळवारचे पण जास्त जण पाळतात, कारण मंगळवारी आपली इथली कमला भवानी माता आहे बघा मंदिर, तुमच्यासोबत मी मागच्या व्हिडिओमध्ये एका दाखवलं होतं। तर त्या मंगळवारी पण काही जण खात नाहीत। आणि आता हा राईस झालेला आहे आपला आणि काढून ठेवते बाजूला आणि लगेच डब्यात वगैरे भरून ठेवणार आहे मी, झालं की म्हणजे बाकीची तयारी करायला सोपं जातं। तर हे बघा आता टोमॅटो कट करायला घेतलेत मी। आज टोमॅटो मागच्या बाजारात म्हणजे टोमॅटो आणि मिरची पण कमीच आणली होती, त्याच्यामुळे टोमॅटो आहे तेवढे मी कट करून घेणार आहे, मिरची तर नाहीच आहे। तर हे बघा एवढेच टोमॅटो होते, तर तेवढे मी डब्यात भरून घेते आणि नंतर बाकीची तयारी अजून करायचीच आहे। तर हे बघा ताटात काढते मी, कट करते, कारण त्याच्यामध्ये पाणी आपलं खाली शिल्लक राहतं आणि डब्यात असं पाणी पाणी होत नाही, त्याच्यामुळे मी कधी पण ताटात कट करून घेत असते, नंतर डब्यात भरते मी। कोथिंबीर काय नाही आहे त्याच्यामुळे कोथिंबीर कट केली नाही। आता तयारी झालेली सगळी, आता सामान खाली गाडीत नेऊन ठेवायला सुरू केले। हे बघा जार आहे पाण्याचा, जार विकतच आणतो आम्ही नेहमी, पण आज थंड पाणी होतं त्याच्यामुळे ठेवलेलं भरून। आणि ही जी बॅटरी दिसते टेबलवर ती गाडीत लावतो आम्ही, संध्याकाळी गाडीत लावण्यासाठी लागते, त्याच्यामुळे ती घरी चार्जिंगला आणावं लागते। तर सगळं सामान वगैरे आता खाली नेऊन झाले, तर फक्त बॅटरी राहिली होती न्यायची, तर आता झालं। तर चला तुम्हाला मी खिडकीतून गाडी दाखवते जाताना। बघू शकता इथून दिसतं मला किचनची खिडकीवर काही, तिथून गाडी जाताना दिसते। तर हे बघा चाललेत आता ते। मला दाखवलं होतं गाडी गेली म्हणून, तर कुकरचा अंड्याचा जो कुकर आहे तो घरीच राहिला विसरून, आणि आता दादा पण आजीच्या गावाला गेला त्याच्यामुळे तो पण नाही आहे इथं, तर नाही तर तो सायकलवर घेऊन जातो आणि शिवाला काय एवढ्या लांब मी सायकलवर लावत नाही, त्याच्यामुळे आता आम्ही दोघं जण चालत चाललोय। तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला एखादी रेसिपी पण दाखवते मी, काय बनवता येते, जे काय बनवत असतील ते तुमच्यासोबत मी शेअर करते किंवा दाखवते तुम्हाला काय बनवता येते। तर चला आता जास्त वेळ नको, कारण उशीर व्हायचा परत आणि गिराईक पण माघारी जातं परत त्याच्यासाठी। आणि विसरल्या लगेच माहिती झालं आम्हाला, शिवानी सांगितलं की कुकर इथंच राहिला आहे, गॅसवर तसाच होता, पण फोन करूच तर ते गाडी लांब गेली होती, त्याच्यामुळं आम्ही घेऊन चाललोय आता। तर चला आता घेऊन जाऊ आपण। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. हे बघा ही गाडी, तर काय बनवतात बघू आपण आता। तर चाललेली बुर्जी, तर बघा 4 अंड्याची बुर्जी बनवतात। आता हे आहे 2 अंड्याची 50 रुपयाला बुर्जी असते, तर ही 2 जणांची ऑर्डर आहे बहुतेक। ही पहिली रेसिपी आणि आता चला तर हा राईस बनवतात। राईस आहे आपला 80 रुपयाला एवढा, म्हणजे फुल, त्याच्यासोबत एक ऑमलेट असतं फ्री। बघू शकते एकदम मस्त दिसते, खायला पण खूप छान लागतो बरं का राईस, पण आता सध्या मी खात नाही आहे थोडे दिवस, तर एक नंबर लागतो राईस। बघू शकता तुम्ही, दिसायला पण कसला सुंदर दिसते बघा। फुल राईस आहे, तर त्यांनी
2 प्लेटमध्ये हाफ हाफ करून मागितला होता, त्यामुळे ऑमलेट पण आम्ही तसंच दिलं होतं. एकच ऑमलेट बनवलं आणि दोन्हीवर अर्धा अर्धा टाकलं होतं. तिथून आम्ही आलो होतो आता मॉलला. गाडीपासून एक 2-3 मिनिटाच्या अंतरावर मॉल आहे बघा, म्हणजे SV मार्ट. तर तिथं आलो होतो आम्ही थोडं सामान घेण्यासाठी. तर हे बघू शकता तुम्ही. चल चल तर चला आता मी इथून घरी जाणार आहे. आता सामान घेऊन आले मी गाडीवरती आणि घरी जाणार आहे. तर कसे वाटतात व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.